तर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी वारी संदर्भात वादग्रस्त विधान केलेले आणि वारीमुळे रस्ता जाम होतो, हिंदूंचे सण साजरे केले जातात तेव्हा मुस्लिम समाज विरोध करत नाही, मात्र मुसलमानांनी नमाज केल्यावर तक्रारी करतात असं वादग्रस्त वक्तव्य अबू आझमी यांनी केलंय। त्यांच्या या वक्तव्यानंतर सर्व स्तरातून टीका केली जाते। दरम्यान वादग्रस्त वक्तव्य करून प्रसिद्धी मिळवण्याची अबू आझमी यांना सवय आहे असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी आझमींवरती निशाणा साधलाय। मैं आ रहा था अगर पूना से, तो मुझे लोगों ने कहा कि पालकी जाने वाली है, जल्दी जाएंगे नहीं तो फिर रास्ता जाम हो जाएगा। रास्ता जाम हो रहा है, हमने कभी मना नहीं किया, लेकिन हमारी मस्जिद हमारी नमाज के लिए यानी ये जानबूझ करके ना इस देश में मुसलमानों के लिए ज़मीन तंग की जा रही है। आज तक कभी किसी मुसलमान ने ये शिकायत नहीं किया कि सड़क पर त्यौहार क्यों मनाया जाता है। आमच्या प्रत्येक हिंदू सणांवर संस्कृतीवर तुम्हाला बोट उचलण्याची जी हिम्मत जे आमच्याच हिंदू राष्ट्रामध्ये बसून जे अबू आझमी सारखे जे कार्टे जे करतायत ना, ते काय आम्ही इथे खपून देण्याचं काय कारण नाही। हिंदू मुसलमान करायचं आणि स्वतःचे सगळं राजकारण करत बसायचं हे घाणेरडी वृत्ती आहे। आणि म्हणून तुम्ही आमच्या हिंदू सणांवर आमच्या हिंदू संस्कृतीवर बोलण्याच्या अगोदर मग आम्ही उद्या हज यात्राबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलं तर चालेल का? मुळात काय माहितीये का, ज्या माणसाला स्वतःला काही समज नाहीये, अत्यंत स्वार्थी राजकारणामधून जे धार्मिक तेढ वाढवत असतात, त्यांच्या म्हणण्याला एवढं महत्त्व देणं म्हणजे मला असं वाटतं की एक अगदी छोटा पालापाचोळ्याला मोठं वृक्ष समजण्यासारखं, पण वृक्ष समजला नाही शब्द तर झाड समजल्यासारखं असं म्हणते मी। मुळात काय माहितीये का, ज्या माणसाला स्वतःला काही समज नाहीये, अत्यंत स्वार्थी राजकारणामधून जे धार्मिक तेढ वाढवत असतात, त्यांच्या म्हणण्याला एवढं महत्त्व देणं म्हणजे मला असं वाटतं की एक अगदी छोटा पालापाचोळ्याला मोठं वृक्ष समजण्यासारखं, पण वृक्ष समजला नाही शब्द तर झाड समजल्यासारखं असं म्हणते मी। मला असं वाटतं ना की अबू आझमीने सुद्धा जे आहे हे आपापसात कटुता निर्माण होईल अशी वक्तव्य करणं हे टाळलं पाहिजे। कारण या वारीच्या निमित्तानं जे आहे या राज्याच्या बाहेरून सुद्धा शेकडो मैल गोर गरीब आता तर तरुणी सुद्धा बिचारे चालतायत, कलाकार चालतायत। तर एकत्र येण्याची ही एक प्रक्रिया आहे, याच्यामध्ये जातीवाद नसतो, याच्यामध्ये धर्मवाद सुद्धा नसतो। तर इकडे अबू आझमींविरोधात शिवसेना उभाटा सुद्धा आक्रमक झालेली आहे। आझमी इतर कोणत्याही राजकीय विषयावर बोलले असते तर खपवून घेतला असतं, मात्र पांडुरंगाच्या वारीवर बोललेलं खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा शिवसेना उभाटाचे नेते शरद कोळी यांनी दिलेला आहे। अबू आझमी ज्या ठिकाणी दिसेल तिथे त्यांना चपलाचा हार दिला जाईल असा इशारा त्यांनी दिलाय। अबू आझमी, तुम्ही दुसऱ्या कुठल्याही राजकीय विषयावर बोलला असता तर आम्ही खपवून घेतलं असतं, परंतु तुम्ही पांडुरंगाच्या वारीवरती बोललाय, तुमचंही खपवून घेतलं जाणार नाही। अबू आझमी ज्या पद्धतीने बोललाय त्या पद्धतीनं कोल्हापूरची कातडीची चप्पल आणून अबू आझमीचं तोंड फोडल्याशिवाय शिवसैनिक राहणार नाहीत। ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी समाज बांधवांच्या हिंदूंच्या भावना दुखावल्या होत्या आणि ह्याला कधी शिवसैनिक माफ करणार नाही। अबू आझमी ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी त्याला चपलेचा हार घालून कोल्हापूरच्या पैतानानं त्याचं तोंड फोडलं जाईल। तर महाराष्ट्रामध्ये शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या वारीवर समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय आणि यामुळे सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे। या प्रकरणी अल्पसंख्याक आयोग आझमींना नोटीस पाठवणार आहे असं अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी सांगितलंय। तर राज्यात या वक्तव्यामुळे तेढ निर्माण झाल्यास आझमींना जबाबदार धरत गुन्हा दाखल होणार असंही प्यारे खान म्हणाले। महाराष्ट्र के विकास को ब्रेक लगाना और महाराष्ट्र में तेढ़ निर्माण करना ये बिल्कुल ठीक नहीं है, क्योंकि जो ये वारी परंपरा है ये आज की नहीं है, पिछले कम से कम 700-800 सालों से ये चलती आ रही है। तो किसी भी धर्म के बारे में बोलना ये बिल्कुल ठीक बात नहीं है। अगर हमारे पास ऐसी कोई कंप्लेंट आती है तो हम सेक्शन 10 के अंदर अबू आज़मी जी को नोटिस देंगे, बुलाएंगे और उनके बयान के, उनके वक्तव्य के कारण अगर कोई महाराष्ट्र में दंगा होता है
तो हम नियरेस्ट पुलिस स्टेशन में उनके खिलाफ गुना भी दाखिल करवाएंगे।